नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज आहे बैलपोळा आणि बैलपोळा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा सण आहे, जो की श्रावण महिन्यामध्ये येतो। या दिवशी शेतकरी वर्षभर शेतीत राबणाऱ्या बैलांचे आभार मानतात आणि त्यांना सन्मानित करतात। पवनी तालुक्यातील भोजापूर गावामध्ये हा बैलपोळा कसा साजरा केला जातो ना, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। भोजापूर गावाजवळून वैनगंगा नदी वाहत जाते आणि या दिवशी बैलांना नदीवर, तलावावर किंवा विहिरीवर नेऊन त्यांची अंघोळ घातली जाते। इथे आपण बघू शकतो की बैलांची सजावट कशी केली जाते। आता बैलांच्या नाकातून दोरी घालण्यात आली आहे, त्याला नाकेल किंवा नागदोरी सुद्धा म्हणतात, आणि गळ्यामध्ये घंटा घातलेली आहे आणि आता छान त्यांना आधुनिकीकरणामुळे दिवसेंदिवस बैलांची संख्या कमी होत चाललेली आहे। तरीही बैलपोळा हा सण अजूनही महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे। बैलांची सजावट करत असताना आधी तर त्यांच्या अंगावर असे रंगीबेरंगी नक्षीचे ठसे उमटवले जात आहेत बघा। इथे आपण बघू शकतो की बैलांना छान असं रंगवण्यात आलेलं आहे, सजवण्यात आलेलं आहे। त्यांच्या अंगावर शाल टाकण्यात आलेली आहे, गळ्यामध्ये घंटा बांधलेली आहे, तसेच पायाला सुद्धा घुंगरू बांधलेले आहे, शिंगांना सजवण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे बैलाची एकदम छान सजावट केलेली आहे। हम 2 मिनिटांनी एखादी तास होते 2 महिन्यापासून आमचे पिल्लो होय दादा दादा वर्षातून एकदा येणारा हा सण आपल्या सर्वांचा आहे। या सर्व
एकमेकाला टीका लावून एकमेकाचे भेदभाव अहंकार काम क्रोध दोष मदमत्सर या विकारांचा नाश करा या सर्व ग्रामवासियांना पुन्हा एकदा विनंती करतो की या पोळ्याच्या या कार्यक्रमात सहभागी व्हा. पोळा भरलेला आहे हनुमान मंदिराच्या पटांगणावर. तरी सर्व ग्रामवासियांना पुन्हा एकदा